काहीतरी खंडर सारखं दिसतंय, पुराणी आलेली टाईप. पत्ता घेऊ. गप अगदी बरोबर आलेला, पण ते वातावरण काय वेगळं दिसतंय. ते कोण कोण आहे तिकडे? ए धीर शाण्या, जास्त बोलायचं काम नाही. कोण आहे माहिती का? कोण आहे? मोरेश्वर बल्हार. काय? बाबा, इथे पण आला तुम्ही? मम्मा मम्मा घोष घोष. मग घाबरताय काय? घरची माणसं जेव्हा भूत होतात तेव्हा त्यांना एंजल म्हणतात. कंबर मोडली की काय हो तुझी? नमस्कार कोण करणार? अरे देवा, सासूबाई तुम्ही पण. आणि तुम्ही तरी इथल्यातून कुठे कडवडला? म्हटलं खूप वर्ष झाली परदेशात, शोध राही पडता. हो, हिनं बरं येऊन दिलं. मी येऊन देते, मी येऊन देते. थांब थांब, हे पूर्वीसारखं काही दिसत नाही. पहिल्यासारखं म्हणजे काय होतं इथे? जिजामाता आणि शिवाजी यांचं अस्तित्व होतं इथे. मराठ्यांचा भगवा झेंडा अटके पार नेणारे धुरंधर पेशवे हे इथल्या पुण्याचे. शिवाय टिळक, आगरकर, रानडे, बर्वे, कर्वे यांच्यासारखे समाजसेवक आणि वासुदेव बळलाल फडके यांच्यासारखे क्रांतीवीर हे इथले पुण्याचेच. पेशव्यांच्या मोठमोठ्या सरदारांचे वाडे होते. सुंदर बागा, तलाव, हौद, मंदिरं खूप सारं होतं. चांदीच्या ताटात, पेशवाई ताटात मेजवान्या झाडायच्या. एवढं सगळं टाउनशिप होते का? नाही ग, शहर होतं. पुण्य विषय, पुनक विषय, पुनवडी, पुणं. चला दाखवते मी तुम्हाला सगळं.